प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात आणि आनंदी आहात का? जेव्हा मी या ठिकाणी पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो. तुम्ही देवाची सृष्टी पाहिली आहे का? इथे आजूबाजूला फर्नच्या झाडांना पहा. जर तुम्ही ही झाडं विकत घ्यायची ठरवली तर ती खूप महाग मिळतील. पण प्रभूने इथे जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत यांची भरपूरता केली आहे. ही जागा उंच उंच झाडांसह खूप वेगळी दिसते. प्रभूची सृष्टी किती सुंदर आहे. म्हणूनच बरेच लोक इथे आपल्या कुटुंबासोबत हे पाहायला येतात. परमेश्वराच्या सृष्टीचा आनंद घेणं किती सुखद आहे. तर आपण हे सगळं पाहतो आणि आनंद घेतो, पण तुम्हाला वाटतं का की हे कधीच नष्ट होणार नाही? आपण जे काही पाहतो ते एक दिवस नष्ट होणार आहे. पवित्र शास्त्र 2 कोरिंथकर अध्याय 4 वचन 18 मध्ये हेच सांगितलं आहे. दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. तात्पुरत्या गोष्टी म्हणजे अशा गोष्टी ज्या टिकणार नाहीत तर शेवटी नष्ट होतील. स्थायी गोष्टी म्हणजे अशा गोष्टी ज्या कायमस्वरूपी राहतील आणि कधीच नष्ट होणार नाहीत. या जगात आपण जे काही पाहतो ते सर्व तात्पुरते आहे. हे सर्व एक दिवस नष्ट होणार आहेत. जेव्हा प्रभू परत येतील तेव्हा लोक अनेक गोष्टी नष्ट होताना पाहतील. इथपर्यंत की अजूनही कुठे भूकंप आला तर खूप मोठा विनाश होतो. युद्धभूमी पहा, माणसांनी बांधलेली इमारती नष्ट होत आहेत आणि मोठमोठे कचऱ्याचे ढीग तयार होतात. म्हणून आपण जे काही पाहतो ते सर्व नष्ट होऊ शकते. या जगात आपण ज्या गोष्टी पाहतो त्या कायमस्वरूपी नाहीत, पण तरीही आपण याच गोष्टींसाठी जास्त प्रयत्न करतो. जसं मला एक घर बांधायचं आहे किंवा कार किंवा बाईक घ्यायची आहे. पण हे सगळं एक दिवस नष्ट होणारच. जेव्हा पूर येतो तेव्हा घरं कोसळतात आणि बाईक व कारही, बरोबर ना? सगळं काही नष्ट होतं. म्हणूनच त्या गोष्टी शाश्वत नाहीत, फक्त तात्पुरत्या आहेत. मग आपलं मन कुठं केंद्रित असावं? त्या शाश्वत गोष्टींवर ज्या अदृश्य आहेत. जर तुम्ही विचारलत आपण त्याला पाहू शकत नाही का, तो कसा असेल? तो म्हणजे स्वर्ग. आपण त्याला पाहू शकतो का? नाही, आपण पाहू शकत नाही. पण येशू म्हणाला आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय. स्वर्गात तुमच्यासाठी जागा तयार केल्यानंतर मी येऊन तुम्हाला तिथे घेऊन जाईन. फक्त तेच राज्य सदैव टिकून राहील. तिथे परमेश्वर आणि स्वर्गदूत असतील. पवित्रजन तिथे असतील. प्रभूने आपल्या मुलांसाठी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती तयार केल्या आहेत. तिथे ना भूक लागेल ना आजार येईल. तिथे कोणताही दुःख, पाप किंवा त्रास नसेल. आपण तिथे अनंत काळपर्यंत जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तेच खरे स्थायी आहे. म्हणूनच बायबल सांगते की जगातील गोष्टी नव्हे तर वरच्या गोष्टी शोधा. नाश पावणाऱ्या सांसारिक वस्तू सतत शोधण्याऐवजी स्वर्गातील अनंत आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तुमची आत्मा मरणार नाही तर स्वर्गात परमेश्वराच्या उपस्थितीत जाऊन उभी राहील. म्हणून आपल्या आत्म्याची रक्षा करा. आपला मन त्या राजावर केंद्रित करा जे येणार आहे. हे शिका की विश्वास आणि आनंदाने कसे जगायचे, की जसंच मी या जगात मरेल मला येशूंसोबत स्वर्गात असायला हवंय. नाश पावणाऱ्या वस्तूंना जास्त महत्त्व देऊ नका, तर आपलं मन त्या स्वर्गाच्या अनंतावर केंद्रित करा जो प्रभूंनी तुमच्यासाठी तयार केला आहे. हीच बायबल आपल्याला शिकवते. तुम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करत आहात का? आजही स्वतःला त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी समर्पित करा. प्रभू, जे काही मी पाहतो ते तात्पुरते आणि नाशवंत आहे. मला त्या अदृश्य आणि अनंत जगासाठी तयार करा. मला स्वर्गातील आशीर्वाद मिळवण्यासाठी कृपा द्या. मी स्वतःला यासाठीच समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.